नम्र विनंती, हे चॅनल सबस्क्राईब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा. सद्गुरुनाथ महाराज की परमपूजनीय श्री गुरुदेव आणि आजच्या सामुदायिक प्रार्थनेकरता उपस्थित असलेले सर्व प्रार्थनाप्रेमी उपासकांनो तसेच भक्तिमती माता भगिनींनो, आता प्रार्थनेच्या महत्त्वावर आपल्याला आदरणीय धर्माडे गुरुजी 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. ना है उरे ना है परे, परिपूर्ण केवल मात्र है, नहीं सर्वथा का नाम भी खुद में खुद ही सर्वत्र है. अशी चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि या भजन स्पर्धेच्या निमित्ताने आज उपस्थित सर्व मान्यवर महोदय व प्रार्थनाप्रेमी उपासकांनो, बंधू भगिनींनो, वरखेडच्या एका कार्यक्रमामध्ये महाराज सहज बोलून गेले कि शायद मैं अगले साल यहाँ पर नहीं रहूंगा. तेव्हा स्वामी सीतारामजी महाराज 150 वर्ष आयुष्य ज्यांना लाभलं होतं की जिवंत होते, त्या स्टेजवर असताना त्यांनी म्हटलं, अरे बोले तुकड्या, तो अगले साल यहाँ नहीं रहेगा तो कहाँ रहेगा. ज्यांनी महाराजांना सांगितलं तेरी 3 चीजें अमर रहेगी, भजन, ग्रामगीता और सामुदायिक प्रार्थना. त्या स्वामीजींना महाराजांनी जसं म्हटलं तर हंस ही जाने हंस की बात, तो कहाँ रहेगा बोले. महाराजांचं वाक्य आहे का, जहां मेरी प्रार्थना और भजन होगा वहां मैं रहूंगा म्हणे. आणि त्या निमित्ताने आपण सांगतो की चराचरात वास करणारी अदृश्य शक्ती, तर महाराज जिथे प्रार्थना असेल, सामुदायिक प्रार्थना आणि भजन जिथे असेल तिथे महाराज नक्की राहतात. हा ठाम विश्वास आपल्या मनामध्ये ठेवा. मग महाराज जर आपल्याला पाहत असतील तर आपलं सर्व काही आचरण असो, शब्द असो, बोलणं असो, हे कसं असायला पाहिजे याची सुद्धा आपण जाण ठेवायला पाहिजे. भजन हा महाराजांचा आत्मा होता, तो प्राण होता. महाराज म्हणतात, मेरा गाना नहीं है गाने को, वह मंजिल पाने को. आणि ते आत्म्याचं भोजन होतं. लाखो लोकांना एका वेळी महाराज एका शब्दावर शांत बसवायचे किंवा ते तल्लीन होऊन जायचे, इतकं त्यांचं भजन होतं. भज धातूचा अर्थच तो आहे, जो भजून वागतो त्याला भजन म्हणतात. आणि आपण पाहतो स्वामी सुरदासजी महाराजापासून ते कृष्णाचे गुणगान करणारे असो, प्रभू रामचंद्राचे गुणगान असो, सर्वांनी भजनं गायलेली आहे. कृष्ण रंगे रंगली मीरा, राज्य भैव वाटे कचरा, छंद लागला घरादारात याची या भजनाचा. भजनाने ईश्वर प्राप्ती होते असं महाराज सुद्धा म्हणतात. तुकड्या दास कहे भजनों से, प्रभू पाएंगे पूछो हमसे. पण पुढे म्हणतात की धुन में रंग जाओ, आणि तो रंग लागण्यासाठी भजन असतं. आपलं बाह्यांग जे आहे ते भजनामध्ये असतं, परंतु महाराज म्हणतात, जब अंदर से रंग लागा नहीं बाहर से रंगना नाहक है. तर बाह्यांग जाय तसं अंतरंग सुद्धा झालं पाहिजे. कारण प्रभूच्या नामस्मरणाने प्रभूचे तेजे अंगी, मनाची दुष्टता नाशे, मन हे रंगे प्रभू रंगी. आपल्या मनातील दुष्टता जेव्हा जाईल तेव्हा आपण भजन चांगलं होईल. आणि त्यानिमित्ताने या भजन स्पर्धेच्या निमित्ताने घेतलेली ही सामुदायिक प्रार्थना, वंदनीय महाराजांनी, आपल्याला माहित आहे भगवद्गीता ही त्रिकांडात्मक आहे आणि संपूर्ण ज्या टीका झालेल्या संतांनी केलेल्या, संत ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिली, ती सुद्धा त्रिकांडात्मक आहे. त्यामध्ये कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग. आता महाराजांची सामुदायिक प्रार्थना म्हणजे सर्व जे उपनिषद आहे, सर्व ग्रंथ जे आहे त्याचा साऱ्या सामुदायिक प्रार्थनेमध्ये सामावलेला आहे. परंतु त्या सामुदायिक प्रार्थनेचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. त्यासाठी महाराजांनी सामुदायिक प्रार्थना दिलेली आहे. पहा, पहिली जोड किती आहे, हे प्रार्थना गुरुदेव से या स्वर्ग संसार हो. स्वर्ग पाहिजे का आपल्याला? नाही. कारण संत ज्ञानेश्वर माऊलींनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की वाहन दोजक बहिस्त मुक्कामा, यही पे राम यही रहमाना. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मागू जरी पद इंद्राचे तरी शाश्वत नाही त्याचे. म्हणून वंदनीय महाराज म्हणतात की स्वर्ग जाऊ द्या, स्वर्ग नरका ह्या चोराची वाटा, परंतु आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हा संसार जो आहे हा स्वर्गमय बनवायचा. मला वाटतं आयोजकांनी मगाशी बोलता बोलता सांगितलं होतं की बा माणसामध्ये देव पाहायचा.
संचालन करणारे जे होते त्यांनी. आणि खरं आहे, स्वामी विवेकानंदांनी सुद्धा एका ठिकाणी म्हटलेलं आहे की मैं उस भगवान का पुजारी हूँ जिसे अज्ञानी लोक मनुष्य कहते. पण माणूस कसा, महाराज म्हणतात माणूस द्या, माझं माणूस द्या. हृदयाचा जो सरळ असेल आणि सर्व ज्यावर प्रेम करी. पहा, महाराजांनी त्रिकांडात्मक जो मी म्हटलं वेद आहे आणि ज्ञानेश्वरी आहे, त्याच प्रकारे सामुदायिक प्रार्थनेमध्ये सांगितलेलं आहे, निर्भय बने हम कर्म में पर्दा उठाकर स्नेह का. निर्भय बने हम कर्म में म्हणजे कर्मकांडाला. गाते रहे प्रभु नाम पर प्रभु तत्व पाने के लिए भक्ति योगाला. हो ब्रह्म विद्या का उदय यह जीत राणे केले ध्यान योगाला. म्हणजे तिन्ही. पण निर्भय बने हम कर्म में, कर्म कसं करायला पाहिजे. महाराज म्हणतात कर्म करायची स्वतंत्रता जीवाहाती महान सत्ता. आपल्या भाग्याचा विधाता आपणच आहे असं कर्म असायला पाहिजे. असं कर्म म्हणजे सर्वांना चांगलं वाटलं पाहिजे. स्वार्थासाठी कर्म करणं वेगळं आणि सर्वार्थासाठी कर्म करणं वेगळं. ज्या ज्या महापुरुषांनी सर्वार्थासाठी कार्य केलं ते अजरामर झाले आपल्याला माहित आहे. आणि या सामाजिक प्रदेशाचा मूळ गाभाच तो आहे. आणि आपला पडदा जो आहे हा प्रेमाचा पडदा बाजूला सारून कर्म करायला पाहिजे म्हणतात. आपलं कर्म कसं राहतं, गोपीत राहतं. असं म्हणतात, वजह मालूम हुई तुझसे न मिलने की भगवन मैं खुद पर्दा बन बैठा मुझे मालूम नहीं था. मैं म्हणजे मी. आणि मावली एका ठिकाणी म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा मज विष्णुदासा भक्तासी. नवाला अहंकाराची गोठी विशेषणाला अज्ञाना पाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. कोरा महाराज सोप्या भाषेत सांगतात, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. हा मी जोपर्यंत आपल्या मनामध्ये आहे तोपर्यंत आपण हजारो वर्ष सामुदायिक प्रार्थना केली तरी आपल्याला यामध्ये सार्थकता जी आहे ती मिळणार नाही. म्हणून असं कर्म करा, असं कार्य करा. कारण हा गाभा जो आहे प्रार्थनेचा हा सेवा आहे. महाराज म्हणतात सेवा खूप महत्वाची सांगितलेली आहे महाराजांनी. जगी जे जे पूज्य पुरुष झाले ते सर्व सेवेनेची गौरव पावले. सेवा सर्वांनाच आवडते, परंतु ती सेवा कशी असायला पाहिजे हे सुद्धा महाराज सांगतात. सेवा नसावी बरोबर दांभिक आत एक बाहेर एक. सेवा नसावी कृत्रिम सुरेख कागदी फुलावरी. प्रतिष्ठेसाठी सेवा नव्हे ही स्वाभाविक हौसची आहे. आत्मसमाधान हीची आहे पूर्णपणे ती याची. दादांनी मगाशी बोलताना सांगितलं की काही जण असे असतात ज्यांना बोलवलं नाही तरी येतात. काही जण असे नुसती सेवामय जीवन ज्यांचं आहे हे खूप महत्वाचं आहे. ज्यांचं जीवन सेवामय आहे त्यांचं जीवन सार्थक झालं. लक्षात ठेवा, सेवा सर्वच करतात परंतु आपापल्या परीने करतात. आपल्या कुटुंबाची सेवा करणारी सुद्धा सेवकच आहे, परंतु आपली सेवा जी आहे लोकांसाठी असली पाहिजे थोडीफार तरी. कारण मनुष्य हा समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि हे सामुदायिक प्रार्थनेतून आपल्याला शिकायला मिळतं. वंदनीय महाराज म्हणतात, छोडे नाही घरबार पर हो मस्त गुरुचरणार मी. सामुदायिक प्रार्थनेवर वर्षानुवर्षे प्रत्येक जण बोलत राहिला तरी कमी पडते. कारण या सामुदायिक प्रार्थनेचा एक सांगितलेलं आहे की 7 ते 10 मिनिटं बोलायला पाहिजे भक्तांनी. रोज प्रार्थनेत बोलणारे 3 ते 5 मिनिटं बोलायला पाहिजे फक्त. तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, कार्य हिंडा रानोवनी पुसा संताला जावनी. संत कृपेने तात्काळ भोवता भेटतो गोपाळन. महाराज हेच सांगतात की छोडे नाही घरबार पर हो मस्त गुरुचरणार में. गुरुचरणार में म्हणतात. आपण काय करतो, गुरु पाहतो, संत पाहतो आणि त्यांचे पाय धरतो. आपल्याला वाटते आपला उद्धार झाला, परंतु वंदनीय महाराज म्हणतात त्यांचे पाय जे आहे, चरण जे आहे ते आहे दिव्य बोध आणि दिव्य साधना. आपण जर बोध घेतला त्यांचा आणि त्या बोधानुसार जर आपण जीवन जगतो म्हटलं तर आपलं जीवन सफल होऊ शकतं. किंवा त्यासाठी आपल्याला साधना करावी लागते. जोवरी अर्जुना हा बोधू भेटे ना म्हणा तोवरी या साधना भजावे लागे. माऊली सुद्धा म्हणते, सर्व संतांनी तेच सांगितलेलं आहे. आणि भजन करणे, सामुदायिक प्रार्थना करणे ही सुद्धा एक साधना म्हणून करावी लागते. आपण पाहतो सामुदायिक प्रार्थना असो, भजन असो, आपला अहम लवकर जागृत होतो की माझं भजन पाळलं, त्यानं तबलाच नाही वाजवला, माझा नंबर 3ऱ्यांदा लावला, किंवा मला म्हणायलाच भेटलं नाही, माईकच खराब होता. ह्या आपल्या ज्या गोष्टी आहे ह्या नाही करायच्या. सामुदायिक प्रार्थनेमध्ये मला बोलायला नाही दिलं, मला समोर नाही बसवलं, तबला मी वाजवणार होतो, पेटी मी वाजवणार होतो, ह्या ज्या गोष्टी आपल्या मनामधल्या आहेत ह्या संपूर्णपणे बाहेर निघल्या पाहिजे. म्हणून मौन प्रार्थना आहे. मौन प्रार्थना कशाला घेतलेली आहे महाराजांनी, का घेतली असेल? आपल्या मनातले हेवे दावे सर्वपणे त्या मौनामध्ये निघले पाहिजे. ज्याप्रमाणे आपण एखाद्या थिएटरमध्ये जातो, अंधार असतो खूप आणि आपल्याला काहीच दिसत नाही, पण तिथे थांबल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला सर्व दिसायला लागतं, तसं इथे बसल्यानंतर मन एकदम आपलं साफ करून बसायचं आहे. कितीकही आपल्या मनामध्ये राग द्वेष असो, ह्या स्वर्गाची कल्पना महाराजांनी इथे केलेली आहे.
की सर्वजण गुण्या गोविंदाने आनंदाने नांदतील, त्याला स्वर्ग म्हटलेला आहे. नांदवत ऐसे कोठे तरी त्यासी आम्ही म्हणतो वैकुंठ परी, नांदती द्वेष मत्सरा वीण बंधुभाव सर्व जेथे. आपल्यामधला बंधुभाव जागृत झाला पाहिजे प्रार्थनेमुळे. आपण एकमेकाच्या कामी पडलो पाहिजे प्रार्थनेमुळे. मुली असेल, महिला असेल, त्यांनी घरच्यांची कशी इज्जत ठेवायला पाहिजे, कशी काळजी घ्यायला पाहिजे, घरच्यांनी महिलांची कशी काळजी घ्यायला पाहिजे, हे सर्व कुटुंब जे आहे हे हळूहळू आपलं कुटुंब विश्व कुटुंबापर्यंत आपल्याला जायचं आहे. हे सामुदायिक प्रार्थना हळूहळू आपल्याला उकल करून देते. परंतु इथून सुरुवात झाली तर तिथपर्यंत जाऊ शकतो आपण. मार्ग चांगला आहे, यासाठी खूप काही लागतं. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. महाराज सुद्धा म्हणतात, कई जन्म जरा भरते भरते तुकडेने गुरुपद पाय. त्यांनी कितीतरी जन्म घातले म्हणतात. आपला हा पहिला जन्म आहे समजा, कारण आपल्याला पुनर्जन्म आठवत नाही, संतांना आठवतो. परंतु आपण चांगल्या मार्गाला लागलो आणि हा मार्ग जो आहे अतिशय चांगला आहे. कार्यहिंता रणवणी जे म्हणतात जगद्गुरू तुकाराम महाराज तेच सांगतात की जावे संताची या मार्गे. संत जे आहे, राजे किती आले गेले, त्यांचे कायदे नष्ट झाले, सत्तेचे दरबार उजळले, तरी राज्य झाले संतांचे. त्यामुळे संतांच्या मार्गाने जो जाईल त्याचं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मला या प्रसंगी सांगावंसं वाटतं. अतिशय सुंदर हा कार्यक्रम इथे दारव्याच्या गुरुदेव सेवा मंडळाने घेतलेला आहे आणि इथे येण्याचा योग आला. जिल्हा सेवा अधिकारी या नात्याने भरपूर ठिकाणी जावं लागतं. प्रथमच इथे आलो, परंतु अतिशय आनंद झाला. खूप छान इथला कार्यक्रम जो आहे, आयोजकांचे खरंच आभार मानतो आणि इथेच माझ्या वाणीला विराम देतो. सर्वांनी सरळ बसून एका स्वरात शांती पाठास करावी सुरुवात. सर्वे सुखी सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमात्मया. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. काही वेळ आत्मचिंतनास करावी सुरुवात. सद्गुरुनाथ महाराज की जय. सामुदायिक नमस्कार करता सर्वांनी यावे गुडघ्यावर. दोन्ही हात जोडून करावा नमस्कार. सरळ व्हावं, आदरपूर्वक जयघोषाकरता जागीच उभे राहावं. श्री गुरुदेव की, श्री गुरुदेव की, बोलो जी श्री गुरुदेव की. ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की, वैराग्य मूर्ति गाड़गे महाराज की, भारत के सभी साधु संतन की, भारत के सभी थोर पुरुषों की, भारत के सभी देवी देवताओं की, भारत माता की. आजचा आपला सामुदायिक प्रार्थनेचा कार्यक्रम संपलाय, तरी सर्वांनी उजवीकडे वळून शांततेने चालू लागावं.